आतापर्यंत 1,25,000 गुंतवणूकदारांना सुमारे 1,000 कोटी रुपयांचा चुना लावणाऱ्या टोरेस ह्या पॉझी स्कॅम्सची हाताळणी युक्रेनमधले लोक करतायत असं उघडकीस आलेलं होतं. आता या घोटाळ्यातील सर्व सर्व्हर यंत्रणा सुद्धा परदेशातून हाताळली जाते असा ह्या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या आर्थिक गुन्हे शाखेनं म्हटलंय. टोरेस ज्वेलर्स घोटाळ्याचे सर्व सूत्रधार परदेशातनं सोशल मीडिया खाती, सीसीटीव्ही सर्व्हर हाताळतायत असं आर्थिक गुन्हे शाखेनं म्हटलंय. टोरेस घोटाळ्यानंतर आता आर्थिक गुन्हे शाखेचे इंटेलिजन्स युनिट पुन्हा सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या कंपन्यांना सुरू होण्यापूर्वीच त्यांचा छडा लावून त्यांच्यावरती कारवाई करणं शक्य होणार आहे. या युनिटवरती सेटलमेंटचे आरोप झाल्यानंतर 4 वर्षांपासून हे युनिट बंद करण्यात आलेलं होतं. टोरेस सारख्या आर्थिक फसवणूक करणाऱ्या पॉझी स्कॅम्सवरती नजर ठेवण्याची आणि ते रोखण्याची जबाबदारी ह्या युनिटवरती होती. युनिटमधील काही अधिकाऱ्यांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर हे महत्त्वाचं युनिट बंद केलेलं होतं. आर्थिक गुन्हे शाखेचं हे पथक मोठ्या बँका तसंच वित्तीय संस्थांची व्हिजिलन्स युनिट, फ्रॉड अँड रिकव्हरी इंटेलिजन्स युनिट ह्यांच्या अधिकाऱ्यांसह हे युनिट काम करत असतं.